मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील आता महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही खास महिलांसाठी सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला जर आपण पाहिलं तर 1500 रुपये जाणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचे कागदपत्र जुळवण्यासाठी अमरावतीच्या भातकुली तहसील कार्यालयातील सेतूमध्ये जर आपण पाहिलं तर सकाळी 9 वाजतापासूनच मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील महिलांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। टोकन पावती असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, अधिवास दाखला असेल, प्रतिज्ञापत्र असेल, विविध जे काही कागदपत्र संपूर्ण या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात ते कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। 15 जुलैपर्यंत या मुदत देण्यात आली आहे। 15 जुलैपर्यंत मुदत आहेत कागदपत्र जुळवण्याची, परंतु हा कालावधी कमी असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। मुदत वाढवून दिली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे, कारण मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी आहे। शासकीय यंत्रणेवर जर आपण पाहिलं तर त्याचा ताण आलेला आहे, त्यामुळे याची मुदत वाढवून दिली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे। काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत। मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। ताई, किती वाजतापासून तुम्ही या ठिकाणी उभे आहेत? 9 वाजता। काय म्हणणं आहे, नंबर लागला का? लागायचंच आहे। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार। दादा, किती वाजतापासून उभे आहेत? आता थोडा वेळ झाला, अर्धा तास। आणखी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार। दादा, किती वेळपासून उभे आणि काय मागणी? सकाळपासून बसला इथं 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे याचं 30 काय म्हणणं, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे का 30 तारखेपर्यंत आम्हाला मुदत वाढ पाहिजे। 15 तारखेपर्यंत काहीच होणार नाही, काहीच होणार नाही। कोण का अरे तिकडून बायकोच्या इकडून ते डोमिशियल आणायला लागते, ते काही सोपं थोडी काम आहे दादा। एवढं सोपं काम आहे काय? बायको आमची अकोल्याची आहे, तिथून कसं काय आणणार आहे तुम्ही सांगा मला? विचार करायच्या गोष्टी आहे। 15 दिवसात काहीच नाही होत। दाखल्यालेच नाही तर बात नाही का तुम्ही, भेड किती आहे तर दाखल्यालेच तर राजो किती वेळ लागते। आपल्यासोबत आणखी आजोबा, काय झालं, तुम्ही आक्रोश करतायत, काय मागणी? कसं नाही, आमचं म्हणणं काय आलं की तिथं काय कागदाले आलं तर तुम्ही सांगून राहिले 15 दिवसात झालं पाहिजे। 15 दिवस कसं होईल, 8-10 दिवस तर दाखलाच नाही भेटत। कोणता दाखला? कोणताही दाखला, फार्म, उत्पन्नाचा दाखला, अधिक कोणते काही दाखला असला। कोण्या गावावरून आले तुम्ही? मी सायतवरून आलेलो आहो। भातकुली तालुका? भातकुली तालुका। 15 तारीख आहे, परंतु 30 तारीख केली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे। अनेक महिलांचे डोमिसियल जे आहे ते माहेरी असतात आणि त्यामुळे जाण्यामध्ये आणण्यामध्ये वेळ लागतो, त्यामुळे 30 तारीख करून द्यावं असं म्हणणं आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत। दादा, कुठनं आलेले आहेत तुम्ही? आडगाव वस्तीवरून आलेलो आहो। आमच्यासाठी हा उत्पन्नाचा दाखला पाहिजे। उत्पन्नाचा दाखला आजच्या आज मिळत नाही, याला 10 दिवस वेळ लागते। त्या शासनावर म्हणजे अधिकाऱ्यावर दबाव आल्यासारखं आहे ना। पटवाऱ्याकडे गेलो तर पटवारी कमीत कमी 2 घंटे लाईन लागते, तिथून उत्पन्नाचा दाखला ना इकडे ॲप्रुव्हेट करा। हे सरकारनं 15 तारखेचं जे ठरवलेलं आहे हे अमान्य आहे। याची मुदत कमीत कमी पुढच्या 15पर्यंत पाहिजे। आणखी 1-1.5 महिना वाढवायलाच पाहिजे शासनानं। पूर्ण कागदपत्र न घेता ही योजना चालू ठेवावी सरकारने। कोणत्याच प्रकारचं कागदपत्र घेऊ नये। आणखी काही महिला आहेत, कुठनं आलेले आहेत तुम्ही? आता माझे कसं होईल, अपडेटही होऊन नाही राहिली तसं। मग दिवस पाहिले कमी आमचे काम झाले तर बरं, नाही तर मग काय झाले, कागदपत्र गेले वापस, मजुऱ्या पडून राहिले, सगळं होऊन राहिलं। काय मागणी आहे? काही लोक म्हणतात की तारीख वाढवून दिली पाहिजे 30 तारखेला। तारीख आहे ना, आता हे कागदपत्र करायला पाहिजे, अपडेट इथं होऊन नाही राहिलं। आता अपडेट आता गणित हे आता आधार कार्डाचंच आता 8-15 दिवस होत नाही तर हे कसं कामी कसं पडी? हो ना, गर्दी कालपासून वापस गेली, आजही वापस जायला लागते। आता हे सांगा कसं करा आम्ही? मजुऱ्या पडून राहिल्या, इकडे खायची सोय नाही, खायची सोय नाही, इकडे मजुऱ्या पडून राहिल्या। हे 2-2 दिवस कामं नाही होऊ राहिले, हे आता आजही वापस जायला लागते। म्हणजे कधी काम होईल मला? मजुऱ्या पडून राहिल्या, खाव काय आम्ही, उपाशी राहा काय? हे काही ना काही सरकारनं दिवस जास्त घ्यायला पाहिजे, 1-1.5 महिना तर पाहिजे टाईम। गर्दी मोठी झाली, गर्दी झाली काय वापस आम्ही काल मला 5 वाजे लोक थांबतात, काळी नाही म्हणे 2 वाजे लोक झालं काम खतम, 5 वाजे लोक आम्ही घरी गेलो, 5 वाजे लोक थांबून काम नाही झालं आणि आजही वापस जायला लागते। सांगा कसं करा? उत्पन्नाचा दाखल्याला किती दिवस लागतात? आता उत्पन्न दाखल्याला कोणते डोमेशन हे ते एवढे कागद करायला पाहिजे का? किती टाइम पाहिजे एवढं कागद करायला? कोणाजवळ आहे, कोणाजवळ नाही आहे, कोणाजवळ ते डोमेशन नाही, काही नाही, कसे काढायला टाइम नाही पाहिजे काय? कास नाही, कास काढायला टाइम पाहिजे। कास काय लवकरच निघते का? आपल्या घरचाच कायदा आहे का? यांचं कायदे भल्ले काढून ठेवलेले आहे। कसं करा? इकडे खायची सोय नाही, कामाला गेलं ते अगदी खावं लागते, नाही तर खायची सोय नाही, उपाशी राहायला लागते। कसं करा आम्ही? 1-1.5 महिना तरी टाइम पाहिजे।
1-1.5 महिन्यानं काही ना काही कागदपत्र होते ते आता काम पाडून या लागू राहिले, उपाशी राहून काम. आज सकाळी चहा पेरून इकडे आलं, कालची मजुरी पडली, आजची मजुरी पडली. आमचे मजुरीशिवाय खाले नाही भेटत. मजुरी केली तर इसा खाले भेटते. आमचे गरीब लोक आहो. ह्या आता हे कागद इथले मोठे करायला टाईम नाही पाहिजे का? डोमेशन कास काढायला किती टाईम पाहिजे? कासे लवकर नाही निघत. इकडे मजुऱ्या करा का? इकडे मजुऱ्या पाडून या लागू राहिले ना. इकडे खायची सोय नाही ना. आमचे गरीब लोक आहो आम्ही. अकोला जिल्ह्यामधनं त्या काकू आलेल्या आहेत. 15 तारखेपर्यंत जे आहे ते संपूर्ण कागदपत्र करावे लागणार आहे, परंतु विविध दाखले असतील, कागदपत्र असेल, डोमेसियल असेल, कास्ट असेल, जे काही कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात ते कागदपत्र वेळेवर देखील उपलब्ध होत नाही असल्याचा आरोप जो आहे तो या महिलांनी केलेला आहे. त्यामुळं साधारणतः 30 तारीखपर्यंत मुदत वाढवून दिली पाहिजे अशी मागणी जी आहे ते महिलांनी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी अमरावतीच्या भातकुली तहसील कार्यालयात झालेली आहे आणि या गर्दीमुळे जे आहे ते संपूर्ण गोष्टीला विलंब लागतोय. महिलांची देखील गर्दी आहे, त्यामुळं याची तारीख वाढवून दिली पाहिजे अशी मागणी जी आहे ती राज्य सरकारकडे या महिलांनी केलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.